जीव जीव तर सगळ्यांमध्ये, सूक्ष्म जीव पण आहे जे डोळ्याला दिसत नाही, आणि जे दिसतात अशा अनेक जीव आहे ज्यांना आपण सजीव म्हणतो. वनस्पती प्राणी अनेक आहेत, बरोबर आहे. मग वन्यजीव म्हणजे काय नेमकं? तर वन्य म्हणजे जंगल, वन, आपण ज्याला वन म्हणतो मराठीमध्ये, है ना. मग जंगलामध्ये राहणारे जे प्राणी आहे त्यांना वन्यजीव म्हटलं जातं. आणि जे आमच्या घरामध्ये आजूबाजूला आम्ही पाहतो त्यांना पाळीव प्राणी म्हणतात. काय म्हणतात? पाळीव प्राणी, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये कोण येतं हे तुम्हाला माहिती आहे. तुमच्या आजूबाजूला जे दिसत आहेत, जे तुम्ही रोज बघताय, ते पाळीव प्राण्यांमध्ये येतात. ठीक आहे. आम्हाला या ठिकाणी खरंच झालंय काय माहिती का तुम्हाला, अन्न साखळी जी डिस्टर्ब होत चाललेली आहे त्याच्यामध्ये एक महत्वाचं कारण ठरलं ते म्हणजे वन्यजीव. कारण की एक प्राणी अन्न साखळीमधला जेव्हा नष्ट होतो तेव्हा तो आजूबाजूच्या 10 प्राण्यांचं जीवन अडचणीत आणतो. प्रत्येक प्राणी आपल्यासाठी, पोषण पातळीसाठी आणि या सायकल कंप्लीट व्हायला आवश्यक आहे. आणि त्यांच्यामध्ये वन्यजीवांचं महत्व खूप जास्त आहे. पण दुर्दैवाने काय झालं, आम्ही प्रगती करायला लागलो, झाडं तोडायला लागलो, जंगल नष्ट करायला लागलो, आणि म्हणून या प्राण्यांचा जो अधिवास होता, आजूबाजूचं जे वातावरण होतं ते डिस्टर्ब व्हायला लागलं. त्यांना जंगलात एकट्याने राहायला आवडतं. दुर्दैवाने आम्ही जंगल नष्ट केले म्हणजे आमचे लोक आजूबाजूला दिसायला लागले आणि ते अडचणीत यायला. मग त्यांना आता राहायला प्रश्न काय काय की जंगल तर नाहीये, मग ते येतील कुठं? रस्त्यावर. कुठं यायला लागले? रस्त्यावर. आणि म्हणून बघा तुम्ही औरंगाबादमध्ये, संभाजीनगरमध्ये तुम्हाला बिबट्या आला, याला पकडलं, त्याला घेऊन गेला. मला तर वाटतं वेरूला सुद्धा रस्त्यावरती बिबट्या फिरत होता वेळोवेळी. नाशिकमध्ये तर हॉटेलमध्ये बिबट्या, संभाजीनगरला घरामध्ये बिबट्या. मग याच्यामध्ये चूक कोणाची रे? त्या बिबट्यांची का अक्कल नाही राहिली का? पूर्वीला अक्कल होती सर, आता अक्कलच कमी झाली, असं आहे का? नाही, असं नाहीये. त्यांना जे वातावरण हवं होतं ते वातावरणामध्ये आम्ही अतिक्रमण केलं. आम्हाला अतिक्रमणाची लई घाई असते, रिकामं दिसलं का अतिक्रमण, आणि आम्ही तिथेही अतिक्रमण करायला लागलो, झाडं तोडायला लागलो, वन नष्ट करायला लागलो. आणि म्हणून या बिचाऱ्यांना राहायला अधिवास राहिला नाही, ते बाहेर यायला लागले. आणि बाहेर यायला लागले म्हणजे आमचं जीवन अडचणीत आलं, मग हे आम्हाला कळलं पाहिजे. आम्हाला ग्रामीण भागामध्ये राहतो, डोंगरामध्ये राहतो, अनेक बिबटे आमच्या बाजूला फिरतात, पण आम्ही त्यांच्याशी वागलं कसं पाहिजे, त्यांचं काय काळजी घ्यायला पाहिजे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, 1972 मध्ये कायदा झालेला आहे की वन्यजीवाची हत्या केली, त्याच्याबरोबर सेल्फी काढले, त्याला प्रेमाने कुरवाळलं, घरी घेऊन गेले, त्याला मारलं, त्याची कातडी भिंतीवर लावली, तर तुम्हाला दंड आहे, 5 वर्षाची शिक्षा आहे आणि 20,000 रुपये दंड आहे. म्हणून लक्षात ठेवा, याविषयी जागृती निर्माण व्हावी म्हणून शासनाने ठरवलं वन्यजीव मंडळ शाळेत असावं, विद्यार्थ्यांना कळावं की यांच्याशी कसं वागायचं. आणि म्हणून आज आपण वन्यजीव मंडळाची स्थापना करीत आहोत. मी काही विद्यार्थी वन्यजीव मंडळामध्ये घेतलेले आहे. इयत्ता 9वी आणि 10वी जे काही विद्यार्थी मी घेतलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचे मी नावं वाचून दाखवतो. आणि उद्या वन्यजीव मंडळाअंतर्गत आपल्याला एक कार्यक्रम घ्यायचा आहे व्याघ्र दिनाचा. तो कार्यक्रम आमच्या वन्यजीव मंडळाचे सदस्य घेतील. मी ज्या विद्यार्थ्यांचे नाव वाचतो त्यांनी पुढे यायचंय. संविधान कडुबा जाधव, आदित्य ईश्वर खंडाळे, प्रियंका दिलीप भाले, यश अप्पासाहेब हरणे, ऋतुजा सुभाष भागडे, वीरेंद्र संतोष श्रीखंडे, वैष्णवी पंडित सूर्यवंशी, रोहन अंकुश जाधव, विशाल विजय माई, अंजली देवचंद चव्हाण, अंजली अर्जुन राठोड, जुनेद फारूक पटेल, साईराज विजय राठोड, उमेश विठ्ठल राठोड, आरती दगडू मोटे, सतीश रामचंद्र जाधव, स्वाती साईनाथ कोल्हे, समीर इम्रान पटेल, निलेश अशोक गायकवाड, अंजली राधेश्याम गायकवाड, मानसी ज्ञानेश्वर वर्दे, साक्षी हनुमानदास वैष्णव, सोनाली रावसाहेब जाधव, आयान सलीम शेख,
आणि आरती बाबासाहेब मोठे, हे सर्व विद्यार्थी तुमच्या समोर जे आहेत यांची एक नवीन ओळख आजपासून होते आपल्याला. काय ओळख होते तुमची माहिती का? आता तुम्ही वन्यजीव मंडळाचे सदस्य आहात. म्हणून त्या ठिकाणी या सर्व वन्यजीव मंडळाच्या सभासदांसाठी, सदस्यांसाठी आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. अरे जोरात जरा हा. आणि हे सदस्य आता वेळोवेळी तुमच्या समोर येणार आहे आणि काहीतरी प्राण्यांची ओळख करून देतील, काहीतरी माहिती सांगतील, जनावरांसारखे भांडतील हा आणि एकमेकाला मारतील. ठीक आहे, हे वन्यजीव आहे. तर या सगळ्यांनी सुद्धा लक्षात ठेवा, तुमची जबाबदारी काय आहे. तुम्ही वन्यजीव मंडळाचे सदस्य आहात. नाही तर कोणी विचारलं वन्यजीव मंडळ आहे का, तर आम्हाला माहितच नाहीये. कोण कोण सदस्य आहे तर माहितच नाहीये. असं व्हायला नको. ठीक आहे, उद्या आपण त्या ठिकाणी व्याघ्र दिनाचा कार्यक्रम साजरा करणार आहोत. त्यांनी उद्या साजरा करायचा आहे. आज आपण या ठिकाणी थांबूया. तुमचं सगळ्यांचं प्रशालेचे मुख्याध्यापक श्री राठोड सर यांच्या वतीने मी अभिनंदन करतो आणि अपेक्षा आहे की तुम्ही सांगितलेले काम व्यवस्थित कराल. वेळोवेळी काम दिलं जाईल तुम्हाला. हा ठीक आहे, या ठिकाणी आजचा माझा कार्यक्रम संपलाय असं मी घोषित करतो.